हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण कंडक्शनचा पार्ट स्टडी करत होतो आणि कंडक्शनच्या पार्टमध्ये सुरुवातीला आपण काय कन्सेप्ट बघितलेली आहे. कंडक्शन म्हणजे काय, त्याचबरोबर स्टेडी स्टेट म्हणजे काय आणि टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय. आता अमाऊंट ऑफ हीट फ्लो थ्रू द कंडक्टर किती होत आहे त्याचं आपल्याला थोडंसं इक्वेशन बघायचं आहे. ओके, आता बघा, सपोज आपल्याला हीट करंटचा फॉर्म्युला आता डिराईव्ह करायचा. लक्षात घ्या, हीट करंट. Okay, we are going to derive the formula for the heat current. Suppose there is a conductor like this. There is a conductor like this. Okay, and या कंडक्टरचं लेफ्ट एंड जे आहे ते काय केलेलं आहे, θ1 टेम्परेचरला ठेवलेलं आहे आणि राईट एंड जे आहे ते θ2 या टेम्परेचरला प्लेस केलेलं आहे. लेफ्ट एंड इज ॲट θ1 अँड राईट एंड इज ॲट θ2. ओके, आता याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होण्यासाठी θ1 आणि θ2 यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे. दॅट इज θ1 शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, θ2 असलं पाहिजे. θ1 शुड बी ग्रेटर दॅन θ2 असलं पाहिजे. त्याचबरोबर सपोज एल इज द लेंथ ऑफ कंडक्टर असेल, त्याचबरोबर ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. ओके, तर अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर्ड थ्रू दिस कंडक्टर कशावर डिपेंड असतो का. आता हे एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे, लक्षात घ्या. ओके, so amount of heat transferred is first. आता या कंडक्टर मधून किती हीट ट्रान्सफर होणार आहे कशावर डिपेंड असणार आहे, म्हणजे कंडक्शन थ्रू, ओनली थ्रू कंडक्शन प्रोसेस या रॉड मधून किती हीट कंडक्ट होणार आहे. फर्स्ट थिंग इज दॅट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. कारण लक्षात घ्या, जेवढा जास्त एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथं असेल तेवढी काय होणार आहे, जास्त हीट एंटर करणार आणि जास्त हीट ट्रान्सफर होणार आहे. ओके, सो अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर्ड इज directly proportional to area. Directly proportional to area, that is cross sectional area of the conductor. Cross sectional area म्हणजे जेवढा एरिया जास्त तेवढी जास्त हीट काय होणार आहे, आत एंटर होणार आहे. ओके, सेकंड, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स जास्त असेल, लेफ्ट एंड व्हेरी हाय टेम्परेचरला असेल आणि राईट एंड व्हेरी लो टेम्परेचरला असेल, तरी देखील हीट काय होणार आहे, एकदम फास्टली ट्रान्सफर होणार आहे. ओके, सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स between two ends. Okay, directly proportional to temperature difference between two ends. Okay, third is inversely proportional to length. म्हणजे जेवढी लेंथ जास्त असणार आहे तेवढा हीट ट्रान्सफर काय होणार आहे, कमी होणार आहे. अँड फोर्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, टाइम. म्हणजे जेवढा जास्त वेळ आपण हा टेम्परेचर डिफरन्स मेंटेन करणार तेवढी जास्त हीट फ्लो होणार आहे. म्हणजे हे सगळं हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहेत, लक्षात घ्या. एक्सपेरिमेंटली हे दिसून आलेलं आहे. अँड देअरफॉर आपण इथं असं लिहू शकतो की Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A. Q is directly proportional to temperature difference, that is θ1 minus θ2. काही वेळेला T1 minus T2 पण लिहिलं जातं. ओके, आफ्टर दॅट Q is inversely proportional to the length and Q is directly proportional to time. आणि हे जर सगळं कंबाईन केलं तर इक्वेशन कसं होणार बघा. Q is directly proportional to A into θ1 minus θ2 divided by L into T. Okay, so amount of heat transferred through the conduction process हे directly proportional to काय असणार आहे, A into θ1 minus θ2 divided by length into T. ओके, आता इथे एक कॉन्स्टंट टाकावा लागेल आणि तो कॉन्स्टंट काय असणार आहे, कॉन्स्टंट इज K. KA θ1 minus θ2 divided by L into T. Okay, so this is the formula for हीट ट्रान्सफर्ड इन टाइम टी थ्रू द कंडक्शन प्रोसेस. म्हणजे कंडक्शन प्रोसेसनं टी टाइम मध्ये किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर केलेली असणार आहे याचा हा फॉर्म्युला असणार आहे. ओके,
So KA theta1 minus theta2 by L into T. So this is amount of heat transferred, okay, in टाइम T. ओके, आता याच्यानंतर हीट करंट म्हणजे काय असणार लक्षात घ्या. आपण कसलं इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे, हीट करंटचं इक्वेशन मिळवायचं आहे. तर हीट करंट म्हणजे काय असतं बघा, हीट करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट असणार आहे. हीट करंट म्हणजे काय असणार आहे, इट इज रेट ऑफ फ्लो ऑफ हीट अँड देअरफॉर काय होणार आहे, हीट करंटला आपण एच या लेटरने डिनोट करतो. एच इज इक्वल टू काय असणार आहे, डीक्यू बाय डीटी असणार आहे. बघा मी काय सांगतोय, हीट करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, म्हणजे पर सेकंड किती हीट ट्रान्सफर होते थ्रू कंडक्शन प्रोसेस. पर सेकंड कंडक्टर मधून किती हीट ट्रान्सफर होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, हीट करंट म्हणतो. सो एच इज इक्वल टू काय असणार आहे, डीक्यू बाय डीटी असणार आहे. सो एच इज इक्वल टू, आता डीक्यू बाय डीटी किंवा जस्ट क्यू बाय टी पण आपण लिहू शकतो, डीक्यू बाय डीटी किंवा क्यू बाय टी. आता बघा वरचं जे इक्वेशन आहे क्यूचं, त्याच्यामध्ये क्यू बाय टी जर काढायचं झालं म्हणजे दोन्ही साईडला काय करावं लागेल, टी ने डिवाइड करावं लागेल. तर हीट करंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, के ए थीटा1 मायनस थीटा2 डिवाइडेड बाय काय येणार आहे, एल येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द हीट करंट. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द हीट करंट, के ए थीटा1 मायनस थीटा2 डिवाइडेड बाय एल. किंवा हा फॉर्म्युला असा पण आपण लिहू शकतो, के ए थीटा1 मायनस थीटा2 म्हणजे डी थीटा आणि एल म्हणजे डीएक्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला हा फॉर्म्युला पाठ करून ठेवावा लागणार आहे, के ए डी थीटा बाय डीएक्स. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट फ्लो पर युनिट टाइम म्हणजे हीट करंट. हीट करंटचा फॉर्म्युला काय येतो, के ए डी थीटा बाय डीएक्स. लक्षात येते का आपला, हीट करंटचा हा एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, जस्ट रिवाइज करतो. हे बघा, एका कंडक्टर मधून किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर होते हे कशा कशावर डिपेंड असतं. पहिली गोष्ट म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असणार आहे तेवढी जास्त हीट आतमध्ये एंटर करू शकणार आहे आणि तेवढी जास्त हीट फ्लो होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स, जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त तेवढं जास्त हीट ट्रान्सफर होणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, कंडक्टरची लेंथ वाढवली तर हीट काय होते, कमी ट्रान्सफर होते. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम, जेवढं जास्त वेळ आपण हा टेम्परेचर डिफरन्स मेंटेन करणार तेवढं जास्त वेळ काय होणार आहे, हीट ट्रान्सफर होत राहणार आहे. ओके, सो अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, त्याच्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स दॅट इज थीटा1 मायनस थीटा2, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. ओके, आणि देअरफॉर हे सगळं कंबाईन केल्यानंतर क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए थीटा1 मायनस थीटा2 बाय एल इंटू टी. ओके, आता इथे एक कॉन्स्टंट टाकलेला आहे के. ओके, क्यू इज इक्वल टू के ए थीटा1 मायनस थीटा2 बाय एल इंटू टी. आणि याच्यामध्ये हा जो के आहे, या के ला काय म्हटलं जातं, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. के ला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा जस्ट आपण थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. ओके, क्यू इज इक्वल टू के ए थीटा1 मायनस थीटा2 बाय एल इंटू टी. आता याच्यावरून आपल्याला हीट करंटचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. आता हीट करंट म्हणजे काय, तर हीट फ्लो पर युनिट टाइम. ओके, किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ हीट याला काय म्हणतो आपण, हीट करंट असं म्हणतो. तर हीट करंटचा फॉर्म्युला काय येणार बघा, एच इज इक्वल टू डीक्यू बाय डीटी किंवा क्यू बाय टी. ऑलरेडी क्यूचा फॉर्म्युला मिळालेला आहे, त्याला टी ने डिवाइड केलं तर हीट करंटचा फॉर्म्युला येणार आहे के ए थीटा1 मायनस थीटा2 बाय एल. आणि हा लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीने हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकताय, के ए डी थीटा बाय डीएक्स. ओके, हीट करंटचा फॉर्म्युला किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ हीटचा फॉर्म्युला काय असतो. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, इथं फॉर्म्युला लिहितोय मी, हीट करंट म्हणजेच डीक्यू बाय डीटी दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आहे के ए डी थीटा डिवायडेड बाय डीएक्स. आणि याच्यामधले सगळ्या टर्म लक्षात घ्या. के म्हणजे काय, थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर, म्हणजे याची रेडियस जर आर असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती येणार आहे, पाय आर स्क्वेअर येणार आहे. डी थीटा म्हणजे काय, दोन एंड मध्ये असणारा टेम्परेचर डिफरन्स. डी थीटा म्हणजे दोन एंड मध्ये असणारा टेम्परेचर डिफरन्स. आणि डीएक्स म्हणजे काय, द लेंथ ऑफ द कंडक्टर. ओके, या पद्धतीने हा हीट करंटचा फॉर्म्युला येतो. The next part,
कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, किंवा त्याला जस्ट आपण थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो, त्याचा जरा पार्ट बघूया. थर्मल कंडक्टिव्हिटी which is denoted by letter K. Thermal conductivity which is denoted by letter K. ओके, आता थर्मल कंडक्टिव्हिटीचा आता या फॉर्म्युल्यावरून एचचा जो फॉर्म्युला आहे बघा, एचचा फॉर्म्युला काय आहे, के ए डी थिटा बाय डीएक्स. के ए डी थिटा बाय डीएक्स. त्याच्यावरून के चा फॉर्म्युला काय येणार आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू एच डिवायडेड बाय ए डी थिटा बाय डीएक्स येणार आहे. म्हणजे हीट करंट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया पर युनिट टेम्परेचर ग्रेडियंट याला काय म्हणतो आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे या फॉर्म्युलावरूनच याची डेफिनेशन तयार करू शकतो. ओके, बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज thermal conductivity is defined as heat current. heat current म्हणजेच काय, रेट ऑफ फ्लो ऑफ heat current per unit area per unit temperature gradient. Okay, per unit area per unit temperature gradient. per unit area per unit temperature gradient. ओके, डी थिटा बाय डीएक्स म्हणजे काय असतं, टेम्परेचर ग्रेडियंट असतं. म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ना. डी थिटा बाय डीएक्स म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, त्याला आपण टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणतो. आणि याच्यावरून मग थर्मल कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट काय येणार बघा. आता हीट करंट म्हणजे हीट फ्लो पर युनिट टाइम येणार ना, म्हणजे त्याचं जूल पर सेकंड एसआय युनिट काढायचं झालं तर. हीट एनर्जीचं युनिट असतं जूल पर सेकंड. अमाऊंट ऑफ हीट फ्लो पर सेकंड म्हणजे काय येणार आहे, जूल पर सेकंड येणार आहे. एरिया येणार आहे मीटर स्क्वेअर मध्ये. आणि डी थिटा बाय डीएक्स, डी थिटा म्हणजे टेम्परेचर आणि डीएक्स म्हणजे काय असणार आहे, मीटर. आणि त्याच्यामुळे बघा इथं एक मीटर आणि मीटर कॅन्सल होईल. जूल पर मीटर केल्विन सेकंड, जूल पर एमकेएस. लक्षात येते, जूल पर मीटर केल्विन सेकंड हे याचं एसआय युनिट येणार आहे. ओके, एसआय युनिट. किंवा याचं युनिट असं पण लिहू शकतो, जूल पर सेकंड म्हणजे वॅट ना, जूल पर सेकंड म्हणजे वॅट असतं, वॅट पर मीटर केल्विन. ओके, सो दिस इज द एसआय युनिट ऑफ द थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि याचं डायमेन्शन पण काढूया. डायमेन्शन आता बघा, न्यूमरेटरला हीट करंट आहे. हीट करंट म्हणजे काय, दॅट इज हीट फ्लो पर युनिट टाइम म्हणजे वॅट. वॅटचं डायमेन्शन काय असतं, M1 L2 T-3 न्यूमरेटरला येणार. आणि डिनॉमिनेटरला L1 आणि K1 येणार. बघा, म्हणजे युनिट ठेवलेली, वॅट कुणाचं युनिट आहे, ऍक्च्युअली पॉवरचं युनिट आहे. पॉवरचं डायमेन्शन असतं M1 L2 T-3. मीटर म्हणजे लेंथ आहे L1 आणि केल्विन म्हणजे K⁻1 म्हणजे फायनल डायमेन्शन येणार आहे M1 L1 T-3 K-1. So this is the final dimension of thermal conductivity. ओके, सो थर्मल कंडक्टिव्हिटीचा एसआय युनिट किंवा डायमेन्शन आठवलं नाही तर हीट करंटचा फॉर्म्युला तो आपल्याला पाठ होतोय, तो पाठ करून ठेवायचा आहे, कारण तो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, लक्षात घ्या. हीट करंटचा फॉर्म्युला काय, हीट करंटचा फॉर्म्युला dq बाय dt म्हणजेच के ए डी थिटा बाय डीएक्स असतं. ओके, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे बघा हीट करंटचा. H is equal to Ka d theta by dx. H is equal to Ka d theta by dx. Okay. Heat flow per unit time is Ka d theta by dx. H is equal to Ka d theta by dx. Okay, so that is the thermal conductivity. Okay. आता याची व्हॅल्यू जी आहे, थर्मल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर डिफरन्स
की लेंथ ऑफ द कंडक्टर या कशावरही डिपेंडंट नसते. लक्षात घ्या. म्हणजे इथं सपोज असं विचारलं, म्हणजे फॉर्म्युलेवर जायचं नाही. याचा फॉर्म्युला काय पुन्हा एकदा बघा, के ए डी थिटा बाय dx. म्हणजे के चा फॉर्म्युला काय आहे, याचा फॉर्म्युला एच डिवायडेड बाय ए डी थिटा बाय dx. ओके, पुन्हा एकदा तेच, हा के चा फॉर्म्युला आहे. तर हीट डबल केली तर थर्मल कंडक्टिव्हिटी काय होईल, हीट ट्रान्सफर डबल केलं तर थर्मल कंडक्टिव्हिटी तेवढीच राहणार आहे. एरिया डबल केलं तर थर्मल कंडक्टिव्हिटी तेवढीच. पण लक्षात घ्या, एरिया ज्यावेळी डबल करतो त्यावेळी हीट डबल होते. डी थिटा बाय डीएक्स ज्यावेळी डबल करणार त्यावेळी हीट डबल होतं. म्हणजे एक टर्म याच्यातली वाढली तर दुसरी टर्म ऑटोमॅटिकली काय होते, वाढते. आणि त्याच्यामुळे थर्मल कंडक्टिव्हिटी ही एरियावर, लेंथवर किंवा टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंडंट नसते. लक्षात घ्या. ओके, थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते आणि कशावर डिपेंड नसते ही महत्वाची गोष्ट आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी डझंट डिपेंड ऑन, doesn't depend on, okay, number one, thermal conductivity doesn't depend on, number one, thermal conductivity कशावर डिपेंड नसते, नंबर वन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आहे त्याच्यावरच डिपेंडंट असतं असं काही नाहीये. लक्षात घ्या, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर डिपेंड नसतं. ओके, टेम्परेचर डिफरन्स वर डिपेंड नसणार आहे. आणि लेंथ वर पण डिपेंडंट नसणार आहे, लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, तर ते कशावर डिपेंड असतं, तर थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन coefficient of thermal conductivity depends only on material of the conductor. ओके, म्हणजे मटेरियल काय आहे याच्यावर थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. सो इट इज अ कॉन्स्टंट फॉर ए गिवन मटेरियल. ओके, जे मटेरियल चेंज झालं की थर्मल कंडक्टिव्हिटी काय होते, चेंज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्युमिनियमची थर्मल कंडक्टिव्हिटी डिफरंट असणार आहे, वूडची थर्मल कंडक्टिव्हिटी डिफरंट असणार आहे. म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी नुसार काय होऊ शकतात, गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर असे टाइप्स पडू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपर, अल्युमिनियम हे काय आहेत, गुड कंडक्टर्स ऑफ द हीट आहेत, गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत. परंतु वूड फॉर एक्झाम्पल किंवा प्लास्टिक, दीज आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि जनरली लक्षात घ्या, जे चांगले इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात तेच जवळपास चांगले थर्मल कंडक्टर असतात. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट इझिली फ्लो होऊ शकतो. आणि थर्मल कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून हीट इझिली फ्लो होऊ शकते. लक्षात घ्या. तर जनरली जे चांगले इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात तेच चांगले थर्मल कंडक्टर असतात, किंवा जे चांगले थर्मल कंडक्टर असतात ते चांगले इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात. ओके, सो थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन मटेरियल ऑफ द कंडक्टर. थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन ओनली ऑन मटेरियल ऑफ द कंडक्टर. आता बघा, कुकिंग पॉट जे आहे त्यांचं थर्मल कंडक्टिव्हिटी आणि स्पेसिफिक हीट कशी पाहिजे, तर कुकिंग पॉट जे आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फूड कुक करतो, त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी हाय असली पाहिजे आणि स्पेसिफिक हीट मात्र कमी असली पाहिजे. हा एक पॉईंट एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. ओके, कुकिंग पॉट्स should have high thermal conductivity. High thermal conductivity. High thermal conductivity. Okay, high thermal conductivity and low specific heat. बघा, आणि असं का पाहिजे, कारण थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असेल तर काय होणार आहे, हीट ट्रान्सफर इझिली होणार आहे त्या पॉट मधून. ओके, आणि लो स्पेसिफिक हीट म्हणजे काय,
हे बघा, आपण बघितलं की स्पेसिफिक हीट जर कमी असेल तर सबस्टन्स काय होतो, लगेच गरम होतो. ओके, लगेच गरम होतो किंवा लगेच थंड होतो, त्याला काय म्हणायचं, लो स्पेसिफिक हीट. म्हणजे स्पेसिफिक हीट कमी असले की ते पॉट जे आहे ते लगेच गरम होणार आहे आणि लगेच गरम झालं की ते लगेच काय होणार आहे, त्या पॉटमध्ये असणाऱ्या फूडला हीट ट्रान्सफर करणार आहे. ओके, हाय स्पेसिफिक हीट असलं तर काय होतंय, लवकर गरमच होत नाही. म्हणजे त्याला गरम करण्यासाठी अगोदर लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपल्याला द्यावे लागणार आहे, अँड विच इज डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर कुकिंग पॉटची थर्मल कंडक्टिव्हिटी हाय असली पाहिजे आणि स्पेसिफिक हीट मात्र लो असली पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती डायमंडची सगळ्यात हायेस्ट आहे, लक्षात घ्या. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ डायमंड इज हायेस्ट. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ डायमंड इज हायेस्ट. ओके, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ डायमंड इज हायेस्ट. ओके, तर हा पार्ट झाला आपला थर्मल कंडक्टिव्हिटीचा. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, दॅट इज ऑफ थर्मल रेझिस्टन्स. थर्मल रेझिस्टन्स. आता थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय, तर अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट थ्रू द कंडक्टर. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून हीट फ्लोला किती अपोजिशन क्रिएट होणार, त्याला काय म्हणायचं, थर्मल रेझिस्टन्स असं म्हणायचं. ओके, सो थर्मल रेझिस्टन्सची डेफिनेशन बघा, अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट, opposition to flow of heat through conductor, opposition to flow of heat through conductor is called as thermal resistance. Okay, opposition to flow of heat through conductor is called as thermal resistance. आता याचा फॉर्म्युला कसा काढायचा, तर याचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल एनॉलॉजी वापरावी लागेल. आता बघा, हीट फ्लो आणि हीट करंट आणि इलेक्ट्रिक करंट यांच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे. ओके, म्हणजे इथं आपण काय करणार आहे, हीट आणि इलेक्ट्रिसिटी याच्यामधले आपण सिमिलर टर्म्स घेणार आहे. ओके, हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलर टर्म घेणार आहे आणि त्याच्यावरून थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काढणार आहे. आता हीट मध्ये जसा हीट करंट असतो ना, हीट करंट विच इज डिनोटेड बाय एच, तसा इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असतो, इलेक्ट्रिक करंट असतो. तसा इलेक्ट्रिक करंट असतो, इलेक्ट्रिक करंट, ज्याला काय करतो आपण, आय ने डिनोट करतो. त्याच्यानंतर हीट मध्ये जसा टेम्परेचर डिफरन्स असतो, टेम्परेचर डिफरन्स त्याला आपण कसं डिनोट करू शकतो, θ1 मायनस θ2 किंवा डी थीटानं आपण डिनोट करतोय, बरोबर आहे ना. कारण टेम्परेचर डिफरन्स असेल, दोन एंड मध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तरच हीट फ्लो होते, अदरवाइज हीट फ्लोच होणार नाही ना. तसं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रिक करंट कधी फ्लो होतो, पोटेन्शियल डिफरन्स असेल तर. लक्षात घ्या, म्हणजे हीट मधला टेम्परेचर डिफरन्स आणि इलेक्ट्रिसिटी मधला पोटेन्शियल डिफरन्स हे काय येणार आहेत, सिमिलर टर्म येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण काय करतो, फी न डिनोट करतो. आणि तिसरी सिमिलर टर्म म्हणजे दॅट इज थर्मल रेझिस्टन्स. थर्मल रेझिस्टन्स, ओके, ज्याला आपण आर टी न डिनोट करणार आहोत. ओके, थर्मल रेझिस्टन्स इज डिनोटेड बाय आर टी. तसं इथे सिमिलर काय असणार आहे, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स असणार आहे, ज्याला काय करतो आपण, आर ने डिनोट करतो. ओके, म्हणजे हीट ट्रान्सफर आणि करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामधले सिमिलर टर्म या पद्धतीने असणार आहे.
म्हणजे जसा थर्मल रेझिस्टन्स असतो तसा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स असतो, किंवा उलटा आपण म्हणू शकतो, जसा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स असतो तसा थर्मल रेझिस्टन्स. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. तसं थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट. त्याच्यानंतर टेम्परेचर डिफरन्स ला सिमिलर का आहे? पोटेन्शियल डिफरन्स. हे दोन्ही सिमिलर का? कारण टेम्परेचर डिफरन्स आपण मेंटेन केला तरच काय होणार? हीट फ्लो होणार. तसं पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केला तरच काय होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. आणि त्याचबरोबर दोन एंड मध्ये टेम्परेचर डिफरन्स मेंटेन केला की काय होतं? हीट करंट फ्लो होतो. तसं इथं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये दोन कंडक्टरच्या दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केला की इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. ठीक आहे. आता याच्यावरून थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला कसा येणार लक्षात घ्या. थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, तर आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक रेझिस्टन्स आर चा फॉर्म्युला काय असतो बघा. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स आर इज इक्वल टू फी बाय आय असते, बरोबर आहे ना. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स आर इज इक्वल टू फी बाय आय, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय करंट. ओहम्स लॉ हे सगळ्यांना माहिती असेल. आर इज इक्वल टू फी बाय आय असतं. आर इज इक्वल टू फी बाय आय, दॅट इज द इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. देअरफॉर थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला याच्यावरून काय येणार बघा. देअरफॉर थर्मल रेझिस्टन्स आर टी इज इक्वल टू, आता फी ऐवजी काय घेणार आपण? पोटेन्शियल डिफरन्स ऐवजी टेम्परेचर डिफरन्स घेणार, डी थिटा, डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट ऐवजी काय घेणार? इलेक्ट्रिक करंटच्या ठिकाणी हीट करंट घेणार, एच. म्हणजे बघा थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो? डी थिटा डिवायडेड बाय एच. लक्षात घ्या. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय dq बाय dt. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स पर युनिट रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. याला काय म्हणतो आपण? थर्मल रेझिस्टन्स असं म्हणतो. म्हणजे थर्मल रेझिस्टन्सची पहिली डेफिनेशन काय येणार बघा. हेन्स थर्मल रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज thermal resistance is thermal resistance is defined as thermal resistance is defined as temperature defined as the ratio of, okay, defined as the ratio of temperature difference, ratio of temperature difference per unit, ratio of temperature difference per unit, ratio of temperature difference per unit heat current, टेम्परेचर डिफरन्स पर युनिट हीट करंट, किंवा हीट करंट म्हणजेच काय? रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. ओके, सो इन दिस वे थर्मल रेझिस्टन्स इज डिफाइंड. ओके, आता याच्यावरून थर्मल रेझिस्टन्सचा आणखी एक फॉर्म्युला येऊ शकतो. ऑल्सो थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय आहे? डी थिटा बाय एच आहे ना. आणि एचचा फॉर्म्युला आपण आपल्याला माहित आहे की एचचा फॉर्म्युला असतो के ए डी थिटा बाय डी एक्स. ओके, एचचा फॉर्म्युला काय? के ए डी थिटा बाय डी एक्स. त्याच्यामुळे इथलं डी थिटा कॅन्सल होईल आणि थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू डीएक्स डिवायडेड बाय के ए. डीएक्स म्हणजे लेंथ आहे ना, त्याच्यामुळे थर्मल रेझिस्टन्स आपण असं लिहूया एल डिवायडेड बाय के ए. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर थर्मल रेझिस्टन्स. जे दोन्ही फॉर्म्युले माहिती पाहिजेत. पहिला फॉर्म्युला आहे डी थिटा, टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय हीट करंट. सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि त्याच्यावरून आलेला सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू एल बाय के ए. ओके, तर या पद्धतीने थर्मल रेझिस्टन्सचे दोन फॉर्म्युले आहेत. दोन्ही फॉर्म्युले म्हणजे गिवन इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला यूज करावे लागणार आहेत. थर्मल रेझिस्टन्सचा पहिला फॉर्म्युला आहे टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय हीट करंट. ओके, दुसरा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ कंडक्टर डिवायडेड बाय थर्मल कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे अशा प्रकारे एक कंडक्टर असेल, ओके, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल, लेंथ एल असेल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी के असेल. तर काय असणार आहे? थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू एल डिवायडेड बाय के. हा फॉर्म्युला येतो. इज द थर्मल रेझिस्टन्स.
लक्षात आलं. सो थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो L/K. ओके. आता थर्मल रेझिस्टन्सचं SI युनिट काय येणार बघूया थोडस. SI युनिट अँड डायमेन्शन. कारण आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिकल रेझिस्टन्सचं SI युनिट काय असतं ओहम. ओके. आणि डायमेन्शन M1 L2 T-3 A-2. तसं आता थर्मल रेझिस्टन्सचं SI युनिट आणि डायमेन्शन काय येणार बघूया. ओके. तर SI युनिट बघा, बेसिक फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरूनच काढूया. डी थिटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आहे. टेम्परेचर डिफरन्स येणार आहे केल्विन. आणि H म्हणजे हीट करंट म्हणजे dQ/dt. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट फ्लो पर युनिट टाइम ना, म्हणजे जूल पर सेकंड मध्ये किंवा वॅट मध्ये येणार आहे. म्हणजे थोडक्यात केल्विन पर वॅट. ओके. SI युनिट काय येणार आहे केल्विन पर वॅट असं SI युनिट येणार आहे. ओके. आणि डायमेन्शन के म्हणजे इथे केल्विन आहे हे लक्षात घ्या. ओके. केल्विनचा असणार आहे K1 आणि वॅट म्हणजे M1 L2 T-3. M1 L2 T-3 म्हणजे टोटल डायमेन्शन येणार आहे M-1 L-2 T3 and K1. So this is the dimension of the thermal conductivity. Thermal resistance. ओके. या पद्धतीने SI युनिट आणि डायमेन्शन ऑफ द थर्मल रेझिस्टन्स आहे. आता थर्मल रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, तर या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असणार आहे. लेंथवर डिपेंड असणार आहे, त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटीवर म्हणजे नेचर ऑफ मटेरियलवर डिपेंड असणार नाही, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड असणार आहे. ओके. सो थर्मल रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन thermal resistance depends on number 1, length of conductor. Okay. Number 2, material of conductor. Length of conductor, material of conductor वर K depend असतं. Okay. And third is area of cross section. A. म्हणजे थर्मल रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, लेंथ ऑफ कंडक्टर, मटेरियल ऑफ कंडक्टर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. या सगळ्या गोष्टीवर काय असणार आहे थर्मल रेझिस्टन्स डिपेंड असणार आहे. म्हणजे लेंथ वाढवली तर थर्मल रेझिस्टन्स वाढणार, त्याच्यानंतर मटेरियल चेंज केलं तर थर्मल रेझिस्टन्स चेंज होणार, आणि एरिया वाढवला तर थर्मल रेझिस्टन्स काय होतो कमी होतो. सो या 3 गोष्टीवर थर्मल रेझिस्टन्स डिपेंड असतो. ओके. थर्मल रेझिस्टन्स या 3 गोष्टीवर डिपेंड असणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे थर्मल कंडक्टर इन सिरीज अँड थर्मल कंडक्टर्स इन पॅरलल. ओके. जसं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सिरीज पॅरल कॉम्बिनेशन आहे, तसं इथं देखील काय आहे कंडक्टरचं सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन आहे. त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ओके. लक्षात घ्या, थर्मल कंडक्टर्स इन सिरीज. Thermal conductors in series combination. Thermal conductor in series combination म्हणजे सपोज नंबर ऑफ कंडक्टर या पद्धतीने सिरीज मध्ये जोडलेले आहेत, वन आफ्टर अनदर जोडलेले आहेत. सो दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड. आता याच्यामध्ये आपण 2च कन्सिडर करूया. ओके. तर याची थर्मल कंडक्टिव्हिटी सपोज K1 आहे, याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2 आहे, याची लेंथ काय आहे सपोज L1 आहे. ओके. आणि याची लेंथ किती आहे सपोज L2 आहे. ओके. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होणार बघा, जेवढा हीट करंट, जेवढी हीट काय होणार K1 मधून ट्रान्सफर होणार आहे, तेवढीच पुढे काय होणार आहे K2 मधून ट्रान्सफर होणार आहे. ओके. म्हणजे दोन्ही एंडला टेम्परेचर डिफरन्स θ1 θ2 जर ठेवला तर थर्मल कंडक्टर इन सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय काय होतंय बघा. ओके. इन सिरीज कॉम्बिनेशन
इन सिरीज कॉम्बिनेशन इथं काय काय होणार बघा. नंबर 1, हीट करंट इज सेम. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी प्रमाणच इथं कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे आपण बघितलंय करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये की 2 रेझिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडलेले असले तर काय होतो, जेवढा करंट पहिल्या रेझिस्टन्स मधून फ्लो होतो तेवढाच करंट काय होणार आहे, दुसऱ्या रेझिस्टन्स मधून फ्लो होणार आहे. सो हीट करंट सेम असणार आहे, परंतु टेम्परेचर डिफरन्स मात्र दोघांना सेम असेल असं नाही, डिफरंट असू शकतो. जसं पोटेन्शियल डिफरन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पीडी काय असतो, दोघांना डिफरंट असतो. तसे तर टेम्परेचर डिफरन्स ओके दोघांना काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. टेम्परेचर डिफरन्स is different for 2 conductors. Okay,